औरनाळमधील श्री सद्गुरू बाळूमामा शक्तिस्थान इथं गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। 3 दिवस चाललेल्या या सोहळ्यात 5,000हून अधिक भाविकांनी सहभाग घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। गडिंग्लज तालुक्यातील औरनाळ इथल्या श्री सद्गुरू बाळूमामा शक्तिस्थानमध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यंदा सोहळ्याचं 16वं वर्ष असून 3 दिवस चाललेल्या विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 5,000हून अधिक भाविकांनी सहभाग घेत ब्रह्मानंदाचा अनुभव घेतला। यावेळी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या प्रतिमेसह त्यांच्या पवित्र वस्त्रांचं विधिवत पूजन करण्यात आलं। तसंच श्री ज्ञानेश्वरी आणि विजय ग्रंथाचं सामूहिक वाचन मोठ्या श्रद्धाभावानं पार पडलं। औरनाळ आणि शेंद्रीमधून अंबिल, घागरी आणि पादुकांची मिरवणूक काढण्यात आली। टाळ, मृदुंग, लेझीम आणि हलगीच्या गजरात तसंच बाळूमामांच्या नावानं चांगबलच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। भिकाजी मगदूम महाराज, बाळकृष्ण परीट महाराज, पुंडलिक गवळी महाराज आणि नानासो पाटील महाराज यांनी प्रवचनातून सद्गुरू भक्ती, अध्यात्म आणि संस्कारांचं महत्त्व विशद केलं। करवीरचे मारुती लवटे आणि शिवनाथ योगी महाराज यांच्या कीर्तन सेवेनं भाविक मंत्रमुग्ध झाले। याशिवाय शाहीर मारुती केसरकर यांच्या बाळूमामांच्या भक्तिगीतांनी आणि पंडेवाडीमधील सोंगी भजनानं उपस्थितांची मनं जिंकली। बोंजुर्डीच्या विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाच्या हरिपाठासह पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी अखंड नामस्मरणाचा जागर केला। काल्याच्या कीर्तनानं 3 दिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली। या सोहळ्याच्या आयोजनासाठी औरनाळ, शेंद्री, हनिमनाळमधील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले।